नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा म्हणतो काय मग जर आर्याच्या आईने शिफ्टिंगच केलं नाहीये तर मग आर्या आपल्याशी खोटं का बोलली आहे. नंदिनी म्हणते तेच तर, आर्या आपल्याशी खोटं बोलली आहे. खरं तर तिच्या आईने शिफ्टिंग केलंच नाहीये. याचा अर्थ आर्याच्या आईने आर्याला फोनही केलेला नाही. आर्याला तिच्या आईचा फोनच आला नव्हता, म्हणजे सगळ्याच गोष्टी ती खोटं बोलत होती. आता जीवा नंदिनीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर आता नंदिनी जीवाला म्हणते या सगळ्यात एकच सत्य आहे, ते म्हणजे तुमचा टॅटू काय आहे हे आर्याने पाहिलं. खरं तर तिने तुमच्या डिसिजनवरच आपला डिसिजन घेतला. ज्यावेळी तुम्ही ठरवलं की तुम्ही तुमच्या हातावर बाबा असा टॅटू काढणार आहात, तर त्यावेळी तिने टॅटू काढणाऱ्या माणसाला शोधलं आणि त्यानंतरच तिने तिच्या हातावर आई असा टॅटू काढला. याचा अर्थ हाच होतोय जीवा की ती फक्त तुमच्यावरच नाही तर आपल्या बाळावर सुद्धा हक्क गाजवतेय. ती स्वतःला आई आणि तुम्हाला बाबा म्हणवतेय. आता हे ऐकून जीवाला धक्काच बसतो. तर दुसरीकडे वसू आत्याने रम्या पुढे काय करायचं याचा विचार करत असतात. तर त्यावेळी रम्या वसू आत्यांना म्हणते आई अगं आता काव्याचं डोहाळे जेवण असणार आहे ना. तर वसू आत्या म्हणतात हो, आता त्या काव्याचं डोहाळे जेवण असणार आहे. मग त्यावेळी नंदिनी आणि जीवा खालीच असतील, सर्वच जण तिथेच असतील. आणि तेव्हा वसू आत्या म्हणतात आणि तेव्हा मी जीवा नंदिनीच्या रूममध्ये जायचं आणि ती फाईल चोरायची, हो ना. तर रम्या म्हणते अगदी करेक्ट. वसू आत्या म्हणतात मग झालंच म्हणून समज. तर वसू आत्या आणि रम्याने खूप मोठा प्लॅन आखलेला असतो. रम्या पुढे म्हणते फक्त त्या फाईलमध्ये मोठा बॉम्ब असायला हवा की ज्यामुळे स्फोट होऊ शकतो. आणि मग हा स्फोट कसा घडवून आणायचा हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे. आता दोघीही खुश होतात आणि दोघींनीही आता खूप मोठा प्लॅन आखत जीवा नंदिनी काय लपवत आहेत हे शोधायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला म्हणतो म्हणजे म्हणूनच तिच्या लॅपटॉपचा पासवर्ड जन्मीजय आहे. आता मात्र जीवा खूप चिडलेला असतो. जीवा म्हणतो नाही, आता हे सगळं काही अति होतंय, मी आता शांत बसू शकत नाही. आता मी जाणार आणि तिला जाब विचारणार, हे सगळं काही काय आहे मला कळायलाच हवं. तर त्यावेळी नंदिनी जीवाला शांत करते आणि म्हणू लागते नाही नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, तिला जाब वगैरे तुम्ही विचारणार नाही आहात. नंदिनी जीवाला समजावत म्हणते जीवा अहो तुम्ही आता तिला जाऊन काय बोलणार आहात, किती बोलणार आहात, कोणत्या कोणत्या विषयावर बोलणार आहात. आणि आता तुम्ही जाऊन काही बोललात तर मग तिच्या जीवाला लागणार आणि मग तेच पुन्हा तीच सगळी कारस्थानं, पुन्हा एकदा रडारड, पुन्हा एकदा इमोशनल, ह्या सगळ्या गोष्टी तशाच घडणार आहेत. त्यापेक्षा हे सगळं काही नको जीवा. आधीच तिच्या पोटात आपलं बाळ आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या बाळावर व्हायला नको. मी या गोष्टीची शोध एवढ्यासाठीच केली आहे आणि एवढ्यासाठीच हे सत्य शोधलंय की आपल्या नात्यावर या सगळ्याचा परिणाम व्हायला नको. या सगळ्यात आपल्यात अंतर पडायला नको, आपल्यात दुरावा यायला नको. त्या आर्यामुळे आपल्यात भांडणं नको आहेत. मी आर्याला बोलले म्हणून तुम्ही माझ्याशी भांडलात, पण ती आर्या काय करते, कशी आहे आणि हे सगळं काही ती का करते, कोणासाठी करते, हे सगळं काही मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. बस एवढाच माझा हेतू होता. आता नंदिनी जीवाचा हात हातात घेते आणि जीवाला म्हणते काय आहे ना जीवा, बाळ मिळवण्याच्या नादात मला माझ्या बाळाचे बाबा गमवायचे नाहीयेत. त्यांना गमवणं हे माझ्यासाठी सोपं नाहीये आणि मी ते कधीच होऊ देणार नाही. आता मात्र जीवा खूप इमोशनल होतो. जीवाला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. नंदिनी जीवाला विचारते काय झालंय जीवा. आता जीवा नंदिनीला सॉरी बोलतो, तिची माफी मागत असतो. नंदिनी म्हणते पण कशासाठी. जीवा म्हणतो मी जर मूल हवंय हे जर माझ्या जिवारी लावून घेतलं नसतं, स्वतःला त्रास करून घेतला नसता, तर आपण सरोगसी हा पर्याय निवडलाच नसता, ह्या पर्यायापर्यंत आपण पोहोचलोच नसतो. नंदिनी जीवाला म्हणते नाही जीवा, तुम्ही सॉरी का बोलताय, ह्या सगळ्यात तुमची काहीच चूक नाहीये. जीवा खरं सांगायचं तर या सगळ्यात माझी चूक आहे, माझी चूक झाली आहे. मी जर काव्याचं पुस्तक देण्यासाठी वाकडी करून IIP रोडने जर गेलेच नसते तर माझा ॲक्सिडेंट झालाच नसता. आणि असं जर झालं नसतं तर मग आपल्याला हॉस्पिटलला जावंच लागलं नसतं. नंदिनी शांत होते आणि जीवाला म्हणते या तर सगळ्यात जडतरच्या गोष्टी आहेत. जीवा हॉस्पिटलमध्ये जर मी दुसऱ्या कोणाचं मूल वाचवण्यासाठी धावलेच नसते तर मग मी पोटावर पडलेच नसते आणि मी माझं बाळ गमावलंच नसतं.
जीवा या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रेग्नेन्सीच्या दुसऱ्या महिन्यात माझं मिसकॅरेज झालंच नसतं, माझ्या पोटात आपलं बाळ अगदी व्यवस्थित राहिलं असतं आणि मी आई होऊ शकले असते. या सगळ्या गोष्टी फक्त माझ्यामुळे घडल्या आहेत जीवा, असं म्हणत नंदिनी या सगळ्याला स्वतःला जबाबदार धरत असते, स्वतःला त्रास करून घेत असते. नंदिनी पुढे म्हणते, माझं मिसकॅरेज झालंय हे जर काव्याला कळालं तर तिला त्रास होईल, तिच्या प्रेग्नेन्सीवर कोणता परिणाम होऊ नये, तिच्या अभ्यासावर कोणता परिणाम होऊ नये, अभ्यासावरच नाही तर तिच्या शारीरिक आणि मानसिक या सगळ्याच गोष्टींचा मला विचार करावा लागतोय. आईबाबांना कोणता धक्का बसू नये म्हणून ही सगळी काही लपवत छुपवी करावी लागलीच नसती, हे सगळं काही घडलंच नसतं जीवा. जीवा दर महिन्याला असं खोटं पोट लावून फिरायची वेळ आलीच नसती, दर महिन्याला मी सगळ्यांची अशी फसवणूक करण्याची वेळ आली नसती आणि खोटी रोटी सुद्धा भरावी लागली नसती. नंदिनी खूप रडत असते, आपल्या मनातील भावना व्यक्त करत ती जीवाला म्हणते, तुम्हाला माहीत नाहीये जीवा, परंतु रोज कोणीतरी माझ्यावर नाकावर उशी दाबून मला मारतंय, माझा जीव गुदमरतोय असं मला वाटत असतं जीवा. जेव्हा आई पोटाला अंगारा लावतात त्यावेळी माझी काय अवस्था होत असेल, बाबा किंवा काव्या बाळाबद्दल विचारायला येतात त्यावेळी, असं म्हणत नंदिनी खूप रडत असते आणि जीवाला म्हणते, जीवा हे सगळं काही कधी संपणार आहे, परंतु हे सगळं काही संपण्याआधी मी तरी संपून नाही ना जाणार. आता मात्र जीवा सुद्धा घाबरून गेलेला असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, नाही नंदिनी तू असं का बोलतेस. जीवा नंदिनीला जवळ घेतो आणि म्हणतो, तू वेडी आहेस का, तू काही का बोलतेस, असं काही होणार नाही, हे बघ तू स्वतःला सावर, आपण ठरवलं होतं ना की या सगळ्याला अगदी व्यवस्थित आणि एकत्र मिळूनच सामोरं जायचं आहे, मग आता त्यासाठी काही जास्त काळ राहिलेला नाही. एकदा का काव्याची एक्झाम संपली की मग त्यानंतर काव्याची डिलिव्हरी असणार आहे आणि काव्याची डिलिव्हरी झाल्यानंतरच आपण सगळं सत्य घरच्यांना सांगणार आहोत. ठरलंय की नाही आपलं, ठरलंय ना, सगळ्यांच्या पायावर नाक घासून आपण सगळ्यांची अगदी मनापासून माफी मागणार आहोत, ठरलंय ना आपल्यात, मग तू स्वतःला त्रास करून का घेतेस. नंदिनी तू शांत हो, सावर स्वतःला, असं म्हणत जीवा नंदिनीला शांत करत असतो आणि त्याच वेळी जीवाच्या लक्षात येतं की बाहेर कोणीतरी आहे, कारण काहीतरी पडल्याचा आवाज त्या दोघांनाही येतो आणि म्हणूनच जीवा आणि नंदिनी बाहेर येऊन पाहतात तर तिथे कोणीच नसतं. नंदिनी म्हणते, कोण असेल जीवा. जीवा म्हणतो, माहीत नाही, काहीतरी पडलं असेल. नंदिनी म्हणते, पण काय काय घडलं असेल नक्की. जीवा म्हणतो, राहू दे, तू ह्या गोष्टीचा विचार करू नकोस, चल झोपायला चल, आणि हो उद्या मी आर्याला भेटायला जाणार आहे. नंदिनी म्हणते, जीवा म्हणतो, टॅटूबद्दल मी तिला काहीच विचारणार नाही, पण पासवर्डबद्दल मात्र नक्की विचारणार आहे. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज नका. जीवा म्हणतो, नाही मी शांत राहू शकत नाही, मला त्या पासवर्डबद्दल तिला विचारावंच लागेल, चल तू झोपायला चल, असं म्हणत जीवा आणि नंदिनी झोपण्यासाठी निघून जातात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं वसू आत्यांनी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली असते आणि म्हणूनच आता रम्या धन्वंतरी हॉस्पिटलला आलेली असते. आता आर्या येताच रिसेप्शनवर येते आणि म्हणू लागते, माझी अपॉइंटमेंट आहे. तर त्यावेळी त्या मॅडम म्हणतात, प्लीज तुम्हाला थोडा वेळ बसावं लागेल. तर रम्या म्हणू लागते, अहो पण मला तर हीच वेळ दिली आहे ना, मग का थांबावं लागेल. तर त्यावेळी त्या मॅडम म्हणतात, अहो तुमच्या अगोदर एक नंबर आहे, परंतु त्यांना यायला जरा वेळ लागणार आहे, 15-20 मिनिटं जातील, त्यामुळे प्लीज तुम्ही थांबाल का. त्यांनी सांगितलं आहे की ते येईपर्यंत प्लीज पुढचा नंबर पाठवू नका, त्यांना छोटं बाळ आहे त्यामुळे जरा ॲडजस्ट करावं लागेल. तर रम्या म्हणू लागते, ही काय फालतूगिरी आहे, म्हणजे मी जर इथे वेळेत येत असेल तर एखाद्या दुसऱ्या पेशंटसाठी मी इथे थांबायचं आहे का. परंतु त्या मॅडम रिक्वेस्ट करतात. रम्या म्हणते, बरं ठीक आहे, परंतु पुढच्या वेळपासून असे पेशंट घेत जाऊ नका, असं म्हणत रम्याने आता थांबायचं ठरवलेलं असतं. रम्या म्हणू लागते, आता 15-20 मिनिटं बसून मी काय करू, ह्यांची तोंडं बघत बसू का, असं म्हणत रम्या तिथे असणारं पुस्तक वाचायला घेते. आणि त्याच वेळी हॉस्पिटलला जे यायचे असतात ते पेशंट आपल्या बायकोला घेऊन आलेले असतात. आता ते पेशंट म्हणजेच सिद्धार्थ डांगे असतात. तर आता सिद्धार्थ डांगे रिसेप्शनच्या तिथे येतात आणि त्यांची बायको मॅडमला म्हणते, मॅडम सॉरी आम्हाला यायला थोडा उशीरच झाला. तर सिद्धार्थसुद्धा माफी मागतो. तर त्या मॅडम म्हणतात, काही हरकत नाही, तुम्ही फॉर्म भरून घ्या. तर त्यावेळी त्या मॅडम नाव विचारतात. तर सिद्धार्थ डांगे म्हणतात, माझ्या बायकोचं नाव कल्पना सिद्धार्थ डांगे. तर ते लिहत असताना डांगे असं बोलतात. तर सिद्धार्थ म्हणतो, नाही हो,
कल्पना सिद्धार्थ डांगे. तर त्यानंतर सिद्धार्थ आपल्या बायकोला विचारतो, तू ठीक आहेस ना कल्पना? तर आता कल्पनाशी तो बोलत असताना हा आवाज रम्याला जातो. रम्या म्हणते, हा आवाज तर ओळखीचा वाटतोय. आता रम्या त्यांना पाहते. त्यावेळी रम्याच्या लक्षात येतं की ही व्यक्ती तर आपल्या घरी आली होती. रम्याच्या लक्षात येतं की आर्याचा बॉयफ्रेंड म्हणून चैतन्य देशपांडे म्हणून जी व्यक्ती घरी आलेली असते ती व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ डांगे असते. आता मात्र रम्याला धक्काच बसतो. रम्या म्हणते, चैतन्य देशपांडे? आता सिद्धार्थ डांगे आपल्या बायकोला घेऊन क्लिनिकमध्ये निघून जातात. तर इथे रम्या विचार करत म्हणते, म्हणजे चैतन्य देशपांडे म्हणून आलेली व्यक्ती ही सिद्धार्थ डांगे आहे. म्हणजेच आर्या सगळ्यांसमोर खोटं बोलली आहे. चैतन्य देशपांडे वगैरे कोणीही तिचा बॉयफ्रेंड नाही. मग जर या सिद्धार्थ डांगे यांची ही बायको असेल तर मग आर्याच्या पोटात वाढणारं बाळ हे कोणाचं असेल? आर्याच्या बाळाचा बाप कोण असेल? आता मात्र रम्याच्या समोर एक एक प्रश्न उपस्थित झालेले असतात. रम्या या सगळ्याचा विचार करत असते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी किचनच्या दिशेनेच येत असते आणि त्यावेळी तिला छान आलं घातलेल्या चहाचा वास येतो. नंदिनी म्हणते, वा, खरंच छान. आलं घातलेला चहा कोण बनवत असेल? आई उठल्या असतील का? असं म्हणत नंदिनी पाहते तर आता विक्रम किचनमध्ये असतात. नंदिनी म्हणते, बाबा, असं म्हणत नंदिनी पुढे येते आणि म्हणू लागते, बाबा, आज चक्क तुम्ही किचनमध्ये? तर त्यावेळी विक्रम नंदिनीला म्हणतात, चक्क या शब्दावर जास्त जोर देतेस. नंदिनी म्हणते, नाही बाबा, असं काही नाहीये. आता त्याचवेळी त्या ठिकाणी काव्या येते आणि म्हणू लागते, वा वा, आज साक्षात विक्रम देशमुख आणि स्वयंपाकघरात. तर त्यावेळी विक्रम काव्याला म्हणतात, धरू चिमटीत नाक धरू? काय ग, आज तुम्ही दोघीही अगदी ठरवून आलात का की या साध्या भोळ्या आणि म्हाताऱ्या सासऱ्याची फिरकी घ्यायची? नंदिनी म्हणते, हो का, पण कोण म्हातारं म्हणतंय तुम्हाला? तर काव्या म्हणते, नाही तर काय, एक वेळ आमचे नवरे म्हातारे होतील, परंतु आमचे सासरे म्हणजे साक्षात एव्हरग्रीन आहेत. असं म्हणत काव्या आणि नंदिनी विक्रम यांचं खूप कौतुक करत असतात. तर विक्रम त्या दोघींनाही म्हणतात की मला मस्का लावताय ना, थांबा, मानिनीला थोडं बरं होऊ देत, म्हणजे मग तिला सांगतोस. तर त्यावेळी नंदिनी आणि काव्या दोघंही विक्रम यांना प्रश्न करत म्हणतात, बरं होऊ देत म्हणजे? तर विक्रम म्हणतात, अरे खरं तर तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. काय झालं ना, काल रात्री मानिनीला थोडा ताप भरला होता. आता हे ऐकून नंदिनी आणि काव्या घाबरतात. त्यांना धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, काय, आईंना बरं नाही आहे? विक्रम म्हणतात, हो, म्हणजे 102 पर्यंत ताप होता. नाही म्हणजे मी त्यानंतर तिला औषध दिलं, तिला बरं वाटलं, पण सकाळी उठल्यावर पाहिलं तर डोकं जरा कणकण आहे आणि जरा तापही आहे. म्हटलं थोडा वेळ तिला आराम करू देत. म्हटलं आपणच जाऊन तिच्यासाठी चहा बनवावा, म्हणून मीच आलो आहे चहा बनवायला. तिला जर कळालं ना तर ती स्वतः इथे येईल आणि चहा बनवेल. तर नंदिनी म्हणू लागते, बाबा, काय तुम्ही एवढं सगळं घडून गेलं आणि तुम्ही हे सगळं काही आत्ता आम्हाला सांगताय? तर विक्रम म्हणतात, अगं रात्रीचे 2 वाजले होते, 2 वाजता येऊन तुमची दरवाजा ठोकायची का? तर काव्य म्हणते, त्यांचं ठीक आहे, त्या झोपले असतील, परंतु माझं काय, मी तर जागरण करतेच ना, मी अभ्यास करण्यासाठी जागीच असते. रात्रभर जागे राहून मी अभ्यास करते, हे तुम्हाला माहीत आहे ना बाबा, मग तुम्ही मला तरी येऊन सांगायचं होतं. असं म्हणत काव्या विक्रम यांना म्हणत असते की बाबा, तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? तर विक्रम काव्याला म्हणतात, हो बाळा, अगं तुला मी सांगितलं असतं तर मग काय केलं असतं? तुझं पुस्तक तिथेच गुंडाळून ठेवलं असतं, अभ्यास तसाच राहिला असता आणि तू सुद्धा येऊन तिच्या उशाशी बसली असतीस. अगं 16 तारीखला तुझी महत्त्वाची परीक्षा आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टी मी तुला येऊन सांगायच्या आहेत का आणि त्रास द्यायचा आहे का? बरं वाटतं का? नाही ना. विक्रम म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, रात्री मी औषधही दिलं आहे आणि रात्रभर तिच्या डोक्यावर मिठाच्या घड्याही ठेवल्या आहेत, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. नंदिनी म्हणते, बाबा, तुम्ही असं कसं बोलता, काळजी करू नका? आईंची काळजी तर आम्हाला वाटणारच ना. नंदिनी म्हणू लागते, बाबा, तुम्ही हे सगळं काही आताच सांगताय, ही खरंच खूप मोठी चूक करताय. काव्या म्हणते, हो ना, म्हणजे एकीकडे आई आजारी आहेत आणि आम्ही दोन्ही सुना मस्त शांतपणे झोपा काढतोय, याला काय अर्थ आहे बाबा, सांगा ना. तर विक्रम म्हणतात, तुम्ही पोरी पण ना कुठला विषय कुठे घेऊन जाताय, एक काम करा, तुमच्या सासूबाईंसाठी तुम्ही हा चहाच घेऊन जा. तर काव्या म्हणते, एक काम करतो, यासोबत बिस्किटही घेऊन जातो, चालेल ना ताई? तर नंदिनी म्हणते, हो थांब, मी घेऊन येते. असं म्हणत नंदिनी बिस्किट आणायला जाते
आता नंदिनी आणि काव्या यांना मानेने त्यांची काळजी वाटत असते आणि म्हणूनच त्यांच्यासाठी चहा बिस्किटं घेऊन जात असतात. विक्रम म्हणतात, नवऱ्याने बनवलेला आला घातलेला चहा आणि घेऊन जातोय कोण? त्यांच्या या लाडक्या दोन्ही सुनबाई आणि सोबतीला बिस्किटं. मज्जा आहे सासूबाईंची, असं म्हणत विक्रम आता दोघींचीही मस्करी करत असतात. विक्रम म्हणतात, बरं तिला चहा देऊन आल्यानंतर तुम्हा दोघींना जर चहा हवा असेल तर घ्या, मी जास्तीचा करून ठेवला आहे. काव्या नंदिनी म्हणतात, हो आम्ही घेतो. असं म्हणत नंदिनी आणि काव्या मानिनीताईंच्या रूमच्या दिशेने निघून जातात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता जीवा आर्याच्या घरी आलेला असतो. जीवा येताना आर्यासाठी इडली घेऊन आलेला असतो. आर्या खुश होते आणि जीवाचं कौतुक करत म्हणते, खरंच खूप छान झाली आहे इडली, किती छान बनवली आहेस इडली, अगदी लहान बाळाच्या गालासारखी सॉफ्ट सॉफ्ट. तुला भरवू का? तर जीवा म्हणतो, नाही नको, मला आता इथून ऑफिसलाच जायचं आहे आणि मला आता काहीच नको आहे. परंतु जीवाचं लक्ष हा आर्याच्या लॅपटॉपकडे असतो, कारण जीवाला आर्याच्या लॅपटॉपचा पासवर्ड काय आहे हे शोधायचं असतं. आता जीवा नाटक करत म्हणतो, अरे बापरे, एक महत्त्वाचा मेल टाकायचा आहे, मी विसरूनच गेलो, असा कसा वेंद्रा ना मी, खरंच. असं म्हणत जीवा आपल्या बॅगमधून आपला लॅपटॉप बाहेर काढतो आणि पाहतो तर म्हणतो, अरे बापरे, लॅपटॉप तर स्विच ऑफ आहे, आता काय करायचं आहे मी? असं म्हणत जीवा आता लॅपटॉपचा चार्जर घेणार, परंतु चार्जरसुद्धा बॅगमध्ये नसतो. जीवा म्हणतो, अरे बाप रे, चार्जरसुद्धा नाही आहे, मग आता मी काय करू? असा कसा वेंद्रा मी आणि कसा मेल करणार आहे मी? तर आता आर्या जीवावर हसू लागते. जीवा हे सगळं काही मुद्दामून नाटक करत असतो, परंतु आर्याला मात्र काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं मानिनीताईंची तब्येत ठीक नसते. तर त्यावेळी नंदिनी आणि काव्या त्यांची काळजी घेत असतात. नंदिनी स्वतःच्याच हाताने मानिनीताईंना चहा बिस्किट भरवत असते. आता काव्या टाळ्या वाजवत म्हणते, वा वा, आमच्या सासूबाईंनी म्हणता म्हणता 2-3 बिस्किटं खाल्लीत. तर विक्रम म्हणतात, हो काही म्हणा, हा म्हणजे सासूबाईंना बरं नसताना एवढं लहान मुलांची काळजी घेणाऱ्या पहिल्या तुम्ही दोघीच सुना असाल, हा मला तरी असं वाटतंय. तर नंदिनी मानिनीताईंना काळजीने म्हणते, आई अहो खा, आणि हो आता फक्त 2च बिस्किटं उरली आहेत. मानिनीताई म्हणतात, नाही नको अगं मला. तर त्यावेळी विक्रम म्हणतात, काही मळमळल्यासारखं वगैरे वाटणार नाही आहे, सुना एवढी काळजी घेतायत ना, मग त्यांना काळजी घेऊ देत आणि तू सुद्धा शांत हो, अजिबात काळजी करू नकोस, तू खाऊन घे बरं पटापट. तर त्याचवेळी तिथे पार्थ येतो आणि म्हणतो, आई काय झालंय, तुला बरं वाटत नाही आहे का? तर मानिनीताई म्हणतात, आता याला कोणी सांगितलं? विक्रम अगोदरच म्हणतात, मी कोणाला काही सांगितलं नाही. तर त्यावेळी मानिनीताई काव्याकडे पाहतात. तर त्या अगोदरच पार्थ म्हणतो, हो काव्याचा मला मेसेज आला होता की तुला बरं नाही आहे, ऑफिसमध्ये शिरतच होतो, ऑफिसला जाणार, परंतु त्याचवेळी मेसेज पाहिला आणि लगेच घरी आलो आहे. आई तुला बरं वाटतंय ना? मानिनीताई होकार देतात. तर पार्थ विचारतो, आई अगं तू कसलं टेन्शन घेतलंयस? तर त्याचवेळी वसुआत्या त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, कसलं म्हणून काय विचारतोयस? अरे तुझ्या बायकोच्या डोहाळे जेवणाचं, हो की नाही मानिनी? परंतु मानिनीताई काहीच बोलत नाहीत. तर वसुआत्या म्हणतात, काय आहे, नंदिनीच्या डोहाळे जेवणाला अजून खूप उशीर आहे, तिच्या बाळाचा एवढा काही गाजावाजा नाही आहे आपल्या घरात, परंतु तुझी ही नाचरी बायको अभ्यास करणार की बाळाची काळजी घेणार याचंच टेन्शन घेतलंय ना मानिनी. असं म्हणत आता वसुआत्या मुद्दामहून नाटक करत भडकवण्याचा प्रयत्न करतात. वसुआत्या काव्याला म्हणतात, ए बाई, मला तरी असं वाटतंय की तू एकच काहीतरी करा, नाहीतर एक नाही भाराभर चिंध्या. आता मात्र हे ऐकून विक्रम खूप चिडलेले असतात. विक्रम वसुआत्यांना म्हणतात, वसुताई तू जरा शांत राहतेस का? मला एक सांग वसुताई, तू इथे कशासाठी आली आहेस? वसुआत्या म्हणतात, अरे विक्रम. तर विक्रम म्हणतात, नाही म्हणजे मला एक सांग की तू हिच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आली आहेस का, काळजीने आली आहेस का? तशासाठी जर आली असशील तर तू तिची काळजी केली असतीस, तिची तब्येत विचारली असतीस, पण तू तर इथे जे काही बोलतेस त्याने ती अजून आजारी पडेल, तिचं ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी तू इथे आली आहेस का? तर काव्या विक्रम यांना म्हणते, अर्थातच बाबा, दुसरं त्यांना अजून काय येतं ना. बाबा, आपल्याला तर सगळ्यांनाच माहीत आहे, घरातील प्रत्येक माणसाचा प्रत्येक क्षणी ब्लड प्रेशर कसा वाढेल याचाच तर ह्या विचार करत असतात, त्याचंच तर दिवस रात्र प्लॅनिंग चालू असतं, हो की नाही आत्याबाई? तर वसुआत्या म्हणतात, हे बघ तू. तर त्यावेळी काव्या म्हणते, आणि हो त्यांची लाडकी मुलगी रम्या. असं म्हणत आता वसुआत्यांना चांगलाच काव्याने धडा शिकवलेला असतो.
आता मात्र वसुवत्यांची बोलतीच बंद झालेली असते. मानिनीताईंना ठसका लागतो. तर त्यावेळी सर्वच जण त्यांची काळजी घेतात. तर पार्थ म्हणू लागतो, आई तुला पाणी देऊ का? परंतु मानिनीताई काळजीने म्हणतात, देवा उद्याचं डोहाळे जेवण अगदी व्यवस्थित होऊ देत. तर काव्या मानिनीताईंना म्हणते, मी काय म्हणते आई, तसंही तुम्ही गरम नरम आहातच, त्यामुळे तुमची तब्येत महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण उद्याच का डोहाळे जेवणाचा घाट घालायचा आहे? उद्याचा आपण पोस्टपोन करूयात ना, नंतर करू शकतो. तर पार्थ म्हणतो, हो काव्या बोलतायत ते अगदी खरं आहे, उद्याचा कार्यक्रम आपण पुढे ढकलूयात. तर मानिनीताई म्हणतात, नाही नाही असं काहीही करणार नाही आहेत. अरे मी सगळी तयारी केली आहे आणि सगळ्या पाहुण्यांना आमंत्रणही देऊन झाली आहेत, त्यामुळे नाही, हा कार्यक्रम उद्याच होणार आहे. तर नंदिनी म्हणू लागते, आई ठीक आहे ना, तुम्हाला उद्याच डोहाळे जेवण करायचं आहे ना, मग काळजी करू नका, आपण उद्याच करूया. आम्ही आहोत ना, आम्ही सगळं काही सांभाळून घेऊ, सावरून घेऊ, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. तर काव्या म्हणते, करूयात हा, असं म्हणत सगळेच जण खूप खुश असतात. वसुवत्या रागाने पाहतात. तर त्यावेळी काव्या वसुवत्यांना म्हणते, काय म्हणताय आत्याबाई, अहो तुमचा बाण तर फुसका निघाला. इथे तर आम्ही सर्वजण हम साथ साथ आहे हेच तुम्हाला पाहायला मिळतंय. आता मात्र काव्याचं हे बोलणं ऐकून विक्रम यांना हसायला येत असतं. तर काव्या वसुवत्यांना म्हणते, बरं ते जाऊ देत, आता या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नका, जा तुमच्या खोलीत आणि हो उद्याच्या डोहाळे जेवणासाठी मस्त अशी साडी सिलेक्ट करा. काय आहे ना वसुवत्या, अहो विसरायला नको, उद्या माझं डोहाळे जेवण आहे. मी आणि माझा नवरा पार्थ देशमुख आम्ही दोघंही तुम्हाला अगदी आग्रहाचं आमंत्रण देतोय, असं म्हणत काव्या वसुवत्यांच्या समोर हात सोडते. तर काव्या वसुवत्यांना म्हणते, आणि हो छान तयार व्हा, अशा तयार व्हा ना की मला कॉम्प्लेक्सच यायला पाहिजे, त्याशिवाय मी चंद्रावर बसणार नाही आहे. असं म्हणताच विक्रम यांना काही हसू आवरत नसतं. परंतु वसुवत्या मात्र रागानेच काव्याकडे पाहत असतात. वसुवत्या रागानेच म्हणतात, नाही बसलीस तरी चालेल, असं म्हणत वसुवत्या तिथून निघून जातात. तर आता विक्रम पार्थला म्हणतात, पाहिलंस का पार्थ, या वंसांना टोमणा हाणल्यानंतर इथे भाऊजाई कशी खुदकन हसली आहे. तर मानिनीताई विक्रम यांना म्हणतात, गप्प बसा हा. तर त्यानंतर मानिनीताई विक्रम यांना म्हणतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काही झालं तरी माझ्या दोन्ही सुना माझ्या पाठीशी आहेत, कळलं? तर पार्थ म्हणतो, आणि मी? तर मानिनीताई म्हणतात, हो रे बाबा, तू तर आहेसच माझ्यासोबत, परंतु जीवा कुठे, जीवा कुठे दिसत नाहीये. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आर्याच्या घरी असतो. आर्या म्हणू लागते, ठीक आहे ना, मी माझा चार्जर देते. तर जीवा म्हणतो, नाही ठीक आहे, म्हणजे तू आता मला चार्जर देणार, त्यानंतर मी चार्जिंगला लावणार, त्यानंतर माझा लॅपटॉप चार्ज होणार, मग तो स्विच ऑन होणार, ह्याला खूप वेळ जाणार आहे. खरं तर मला अर्जंट मेल करायचा आहे, मी तुझा लॅपटॉप यूज करू का? आर्या म्हणते, माझा लॅपटॉप? तर जीवा म्हणतो, हो म्हणजे तुला चालेल ना? आर्या म्हणते, ऑब्वियसली, काहीच हरकत नाही, थांब मी देते. तर जीवा म्हणतो, नाही नको, तू बसून शांतपणे खा, मीच घेतो. असं म्हणत जीवा आता आर्याच्या लॅपटॉपपाशी जातो आणि रागानेच आर्याकडे पाहत असतो. आर्याला मात्र यातलं काहीच माहीत नसतं. तर आता जीवा आर्याकडे पाहत मनाशीच म्हणतो, आर्या मी आता तुला लॅपटॉपचा पासवर्ड विचारणार, पण तू मला सांगणार नाहीस, तू म्हणशील की मीच टाईप करून देणार. परंतु नाही, मी तुला तो पासवर्ड तोंडी सांगायला लावणारच. आणि मला माहीत आहे की या लॅपटॉपचा पासवर्ड जन्मीचे आहे, आणि समजा मला पासवर्ड कळाला, नंदिनी म्हणते ते खरं ठरलं, तर मग मात्र मी तुला जाब विचारणारच. आता जीवा आर्याला विचारतो, आर्या लॅपटॉपचा पासवर्ड काय आहे? तर त्यावेळी आर्या म्हणते, गेस्ट कर ना, काय असेल? तर त्यावेळी जीवा म्हणतो, मला कसं कळेल, सांग ना. तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते, तुझंच नाव आहे जन्मीचय. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. जीवा धक्क्यानेच आर्याकडे पाहतो. आता ज्यावेळी जीवा जन्मीजय हा पासवर्ड टाकतो त्यावेळी लॅपटॉप ऑन झालेला असतो आणि जीवाला या सगळ्याचा धक्का बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याचा हात हातात घेतो, काव्याचं कौतुक करत म्हणतो, आय प्राऊड ऑफ यू काव्या. खरं तर तुमचा अभ्यास, तुमची प्रेग्नेन्सी, ही जर्नी सांभाळत तुम्ही इथपर्यंत आला आहात. खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमी. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय, तुमची साथ होती म्हणूनच तर मी इथपर्यंत येऊ शकले आहे. तर दुसरीकडे वसुवत्या राग व्यक्त करत आरशासमोर उभ्या असतात आणि म्हणू लागतात, 16 ऑगस्टच्या अगोदर माझ्या हाती असा काही बॉम्ब हाती लागायला हवाय ना. तर त्यावेळी रम्या त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, आई काम झालंय, आपल्या हाती आता एक वेगळाच बॉम्ब लागला आहे. वसुवत्या म्हणतात, काय? तर आता काव्याचं डोहाळे जेवण असतं आणि खूप छान फोटो काढले जात असतात. नंदिनीला
काव्याचं खूप कौतुक वाटत असतं. नंदिनी म्हणू लागते, खरंच किती छान दिसत आहेत ना दोघंही. तर त्यावेळी जीवा म्हणतो, आता काही महिन्यातच आपलंही बाळ येणार. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, आणि हो, या घराचं गोकुळ होणार. परंतु नंदिनीची ही स्वप्न आणि दुसरीकडे आर्याचं स्वप्न. आर्या नंदिनी आणि जीवाच्या नकळतच त्यांच्या रूममध्ये येते आणि सरोगसीची फाईल शोधत असते. ती फाईल हाती लागताच आर्या म्हणू लागते, आता महाभारत घडणार नंदिनी. आता मात्र आर्याच्या हाती लागलेली फाईल, यामुळे नक्की काय घडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.